तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण उन्हाळ्यात दिवसातून 2दा अंघोळ करतो, चेहऱ्याला 10 वेळा थंड पाणी लावतो, पण ज्या डोक्यावरती आपले सुंदर केस आहेत त्या टाळूला आपण अक्षरशः वाऱ्यावरतीच सोडतो. उन्हाळा आला की आपल्या सौंदर्याला सगळ्यात मोठा शापच लागतो, म्हणजे जसं की केसांचा चिकटपणा आणि डोक्यात होणारी ती जीवघेणी खाज. 4 लोकात बसलं असताना जेव्हा डोक्यात खाज सुटते तेव्हा ती नखांनी खाजवताना कितीतरी शरम वाटते. हे तुम्हाला आणि मला दोघांनाही हे माहीतच आहे. पण ही फक्त खाज नाही आहे, हे लक्षण आहे की तुमचा टाळू आता धोक्यात आहे. जर तुम्ही आजही तेच जुने उपाय करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आय ओपनर ठरणार आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळ्यात नेमकं असं काय घडतं ज्यामुळे तुमचे केस झाडूसारखे कोरडे किंवा तेलाच्या डब्यासारखे चिकट होतात. आपल्याला वाटतं की घाम आला म्हणून केस चिकट झाले, पण खरं कारण काहीतरी वेगळंच असतं. आपल्या टाळूमध्ये सेबेशियस ग्लॅड्स असतात ज्या नैसर्गिक तेल म्हणजेच सीबम तयार करतात. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तापमान वाढतं तेव्हा हे तेल वितळतं आणि घामासोबत ते मिसळतं. तर ही घाण जेव्हा केसांच्या मुळाशी साचते तेव्हा तिथे मलासेझिया नावाचा एक फंगल वाढायला लागतं. हेच ते फंगल आहे जे तुम्हाला कोंढा आणि खाज देतं. जेव्हा तुम्ही शॅम्पू करता तुम्हाला वाटतं की डोकं स्वच्छ झालं आहे, पण तासभरामध्ये पुन्हा खाज यायला सुरुवात होते, पुन्हा चिकटपणा जाणवतो, कारण की तुम्ही फक्त वरवरची स्वच्छता केली, मुळापर्यंत तुम्ही पोचलाच नाही आहे. तर आत्ता आपण आपल्या ज्या दैनंदिन जीवनातील अशा 3 मोठ्या चुका आपण करतो कळत नकळत, आणि मग नंतर आपल्याला पश्चाताप होतो की केस गळत आहेत. तर आपली पहिली चूक, उन्हाळ्यात केस मोकळे सोडणे. तुम्हाला वाटतं की केस हवेत उडत आहेत म्हणजे भारी, सगळ्यांनाच केस सोडायला आवडतात, पण खरं तर तुम्ही जेव्हा वातावरणातील सगळी धूळ आणि प्रदूषण एका चुंबकासारखी तुमच्या टाळूकडे खेचून घेत आहे, त्यामुळे म्हणून केस मोकळे सोडणं हे टाळा उन्हाळ्यात तरी. दुसरी मोठी चूक म्हणजे ओल्या केसांवरती कंगवा फिरवणे किंवा घाम असताना केस घट्ट बांधणे. यामुळे केस मुळापासून कुजायला लागतात. आणि तिसरी चूक म्हणजे घातक, ती म्हणजे दररोज शॅम्पू करणं. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत की रोज शॅम्पू केल्याने टाळूचं नैसर्गिक रक्षण करणारं तेल निघून जातं आणि तुमचा टाळू स्वतःला वाचवण्यासाठी अजून जास्त तेल तयार करतो. हा एक दुष्टचक्र आहे ज्यात तुम्ही अडकता. जो तुमचा हा प्रॉब्लेम मुळापासून उपटून टाकेल ते म्हणजे स्कॅल्प डिटॉक्स. आपण घराची साफसफाई करतो, शरीराचं डिटॉक्सही करतो, मग टाळूचं का नाही? टाळूचं डिटॉक्स करण्यासाठी आपल्याला लागणार आहे नैसर्गिक सगळ्यात मोठं वरदान असलेलं कडुलिंब. पण कडुलिंबाची पानं फक्त लावायची नाही आहेत. तर नीट ऐका की 2 मूठ ताजी कडुलिंबाची पानं घ्या आणि त्यामध्ये 1.5 लिटर पाण्यात ते स्वच्छ धुवून उकळायला ठेवा. जोपर्यंत पाणी अर्ध होत नाही आणि त्याचा रंग गडद हिरवा होत नाही. चांगलं ते पाण्यामध्ये उकळून झाल्यानंतर त्याचा गडद हिरवा रंग झाल्यानंतर आता ते पाणी गाळून घ्या. पण हे पाणी डायरेक्ट डोक्यावरती ओतायचं नाही आहे. त्याआधी आपल्याला एक प्री वॉश मास्क बनवायचा आहे. तर हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला लागेल ताजं कोरफड जेल, ॲलोवेरा जेल तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये फक्त 2 थेंब लिंबाचा रस. हे मिश्रण तुमच्या टाळूवर लावून 10 मिनिटे मसाज करा. यामुळे डोक्यावर साचलेली जी मृत त्वचा सैल होईल
आणि त्यानंतर मगाशी बनवलेलं कडुलिंबाचं कोमट पाणी ते घ्या आणि त्याने डोकं धुवा. लक्षात ठेवा की हे पाणी लावताना डोळे घट्ट मिटून घ्या, कारण की हे खूप कडू असतं, पण तुमच्या केसांसाठी हे अमृतासारखं काम करतं. हे पाणी लावल्यानंतर 5 मिनटे थांबायचे आणि मग एका सौम्य शॅम्पूने केस धुवायचे. तुम्हाला पहिल्याच वॉशमध्ये जाणवेल की तुमचा टाळू श्वास घेतो. पूर्वी कडुलिंबाच्या पानाचा खूप वापर केला जायचा. येथे एक गोष्ट लक्षात घ्या की उन्हाळ्यात आपण कंडिशनर कसं करतो यावरही खूप काही अवलंबून असतं. अनेक जणी कंडिशनर मुळांना लावतात. ही सगळ्यात मोठी चूक आहे, कारण की कंडिशनर फक्त केसांच्या लांबीसाठी असतं. मुळांना लावलं तर तुमची छिद्रे बंद होतात आणि केस गळती वाढते. तर आता हे एक सिक्रेट टीप, केस धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करणं उन्हाळ्यात तरी टाळा. नैसर्गिक हवेमध्ये केस सुकू द्या. पण एवढंच करून संपत नाही. तुम्ही रात्री कशावरती झोपता यालाही खूप महत्त्व आहे. उन्हाळ्यामध्ये कॉटन, सुती उशी, अरबी वापरण्याऐवजी सिल्क कॉटन तुमचा नैसर्गिक ओलावा शोषून घेतं आणि घर्षणामुळे केस तुटतात. तसेच आठवड्यातून एकदा तुमचा कंगवा हा कोमट पाण्यात थंड कडुलिंबाचं तेल किंवा कडुलिंबाची पानं टाकून स्वच्छ धुवून घ्या, कारण की जोपर्यंत साधन स्वच्छ नसतं तोपर्यंत साध्य कधीच स्वच्छ लाभणार नाही. त्यामुळे कंगवा देखील स्वच्छ असायला हवा. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की उन्हाळ्यात आपलं खाणं पिणं कसं असावं, तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की केसाचं आरोग्य हे 70% आतून येतं आणि 30% हे बाहेरून. उन्हाळ्यात जास्त चहा किंवा कॉफी पिणं टाळा, कारण की यामुळे शरीर डिहायड्रेट होतं आणि त्याचा परिणाम थेट केसांच्या मुळावरती होतो. त्याऐवजी शाळाचं पाणी किंवा ताक प्या. ताकमध्ये असणारे प्रोबायोटिक्स तुमच्या टाळूंच्या फंगल इन्फेक्शनला आतून लढण्याची ताकद देतं. तर मैत्रिणींनो, तुमचे केस तुमचं सौंदर्य आहे. बाजारातल्या कितीही महागडे सिरम्स ब्रँड तुम्हाला तात्पुरता निकाल देतील, पण हे घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय तुम्हाला आयुष्यभरासाठी निरोगी केस देतील. तर ही पद्धत सलग 3 आठवडे करून बघा. पहिल्या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की खास कमी झाले, डोक्यात होणारी खास थांबेल. दुसऱ्या आठवड्यामध्ये कोंढा दिसेनासा होईल आणि तिसऱ्या आठवड्यात तुमच्या केसाची चमक पाहून लोक विचारतील की काय लावायला लागलेस केसांना. पूर्वी कोणतेही ब्रँडेड प्रोडक्ट वापरले जात नव्हते, पण आयुर्वेदिक उपायच केले जायचे. आम्हाला माहितीच आहे की आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला किती महत्त्व आहे. तर कडुलिंबाचा हा वापर करून तुमच्या केसातील कोंडा, डॅन्ड्रफ, चिकटपणा, फंगल इन्फेक्शन हे सगळं काही जाऊ शकतं फक्त ह्या एका उपायाने. तर हा उपाय जरूर करून पहा. आणि जर ही माहिती तुम्हाला मनापासून आवडली असेल तर तुमच्या त्या मैत्रिणीला हा व्हिडिओ जरूर पाठवा, जी नेहमी बोलते की डोक्यात खूप खाज येते, केस खूप चिकट झालेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका, कारण की असेच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत राहणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओत आपण कोणत्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी आहे ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मी त्यावरती देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. काळजी घ्या, स्वतःवरती प्रेम करा आणि तुमचे केस नेहमी फ्लॅट करत राहा. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.